नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाजनको भरती 2025 ची अपडेट असणार आहे, तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर जे व्हिडिओ आलेले होते त्यामध्ये मी सांगितलं होतं की कोर्ट केस चालू आहे। त्याचबरोबर 18 ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो हा निर्णय आलेला आहे। रिझल्टची तारीख तिथे घोषित झालेली आहे, मार्क्स यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणाला किती गुण मिळाले हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कोणाला फायदा व कोणाला नुकसान आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो। कारण यामध्ये तुमचे जे क्वेरीज होते, जे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करत होते, त्याबद्दलची मी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला शेअर आणि लाईक करत नाही, सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा। पुढच्या नंतरचे जे सगळं काही अपडेट येतील ते सुद्धा तुम्हाला भेटत राहतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवा। यामध्ये आपण आज बघणार आहोत, यामध्ये रिझल्टची तारीख, त्यानंतर मार्क्स यादी प्रसिद्ध झालेली आहे, कोणाला किती गुण मिळाले ते आणि कोणाला फायदा व कोणाला नुकसान होणार आहे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जी ऑफिशियल पत्र जे आलेलं आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित 18 ऑगस्ट 2025 ला प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही, इथे एक्झाम जे आहे ते क्रमांक दिले आहे, कोणती एक्झाम आहे ती कधी घेतली ते सुद्धा इथे दिलेलं आहे। इथे काय सविस्तर दिलेलं आहे ते तुम्ही इथे बघून घ्या। मी ते तुम्हाला सांगतोय एक एक। महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रकातील नमूद तरतुदी आणि संदर्भीय जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे महानिर्मिती कंपनीतील पात्र प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी CSR यांना अतिरिक्त गुण देण्याबाबत तरतूद नमूद करण्यात आले होते। त्या अनुषंगाने पात्र प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी CSR उमेदवाराने सादर केलेला अर्ज याविषयीची विद्युत केंद्रामार्फत सादर करण्यात आलेली माहिती मुख्य कार्यालयाद्वारे एकत्रित करण्यात आली आहे। पात्र प्रकल्पग्रस्त कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी CSR उमेदवारांना द्यावयाच्या अतिरिक्त गुणांची मसुदा यादी प्राप्त करून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील ठिकाणी क्लिक करावे। विद्यार्थी म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता की जे शासन आहे, जे महानिर्मिती कंपनी आहे, ते जे गुण देणार होती ते विद्यार्थी मित्रांनी इथे बघू शकता, महानिर्मिती पात्र प्रकल्पग्रस्त प्रकल्प कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत देण्यात येणारे अतिरिक्त गुण। इथे विद्यार्थी मित्रांनो नाव आणि त्यांना किती गुण मिळाले, ते कोणत्या शहरातील आहे, कोणत्या जिल्ह्यातील आहे ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये पाहायला भेटणार। त्याचबरोबर कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत देण्यात येणारे अतिरिक्त गुण, कोराडी CSR यांना सुद्धा अतिरिक्त गुण देण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सांगणार आहे कोणाला किती गुण मिळालेले आहे, कोराडी CSR ला किती, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, त्याचबरोबर कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत यांना किती मिळाले आहे ते सुद्धा सांगणार आहे। इथे काय दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण भासल्यास त्यामध्ये इथे दिलेलं आहे, उपरोक्त यादीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की वरील नमूद यादीत पात्र प्रकल्पग्रस्त प्रकल्प कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी CSR उमेदवारांनी यांचे नाव नमूद नसल्यास अथवा त्यांना देण्यात येणाऱ्या गुणांबाबत तफावत वाटल्यास, काही तुम्हाला चुकी वाटल्यास, काही गुणांची कमी जास्त वाटल्यास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनी त्यांनी संबंधित विद्युत केंद्रात वरील सूचना, इथे बघू शकता, वरील सूचना प्रसिद्ध केल्याच्या 5 दिवसात अर्ज सादर करावा। म्हणजे 18 तारखेपासून त्यानंतरचे 5 दिवस विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 23 तारखेपर्यंत तुम्हाला काही अडचण असल्यास तर तुम्ही तिथे जाऊन सबमिट करू शकता। तुम्हाला कुठे विद्युत केंद्रावरील सूचना द्यावी लागेल। तसेच संबंधित विद्युत केंद्राच्या मास विभाग प्रमुख
कामगार कल्याण विभाग प्रमुख यांनी पडताळणी करून त्याबाबत मुख्य कार्यालयास 3 दिवसाच्या आत कळविणे आवश्यक असेल. वरील विहित प्रक्रियेत उमेदवारांना द्यावयाच्या गुणांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्याचबरोबर यामध्ये काय काय दिले आहे, तसेच उपरोक्त यादीबाबत उमेदवारांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. हे सविस्तर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथे काय लिहिलेलं आहे, वरील प्रक्रियेअंती ज्या उमेदवारांचं नाव वरील यादीत नमूद नाही परंतु त्यांना प्रगत कुशल कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार अथवा कोराडी CSR कोट्याअंतर्गत अर्ज सादर केल्या असल्यास अशा उमेदवारांना विचार सर्वसाधारण प्रगत कुशल कोटा वगळून आरक्षणाअंतर्गत करण्यात येईल. त्याचबरोबर सेकंड, प्रगत कुशल प्रशिक्षणाअंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास व संबंधित विद्युत केंद्रात जुना अथवा 2 परीक्षार्थी क्रमांक सादर केल्यास अशा प्रकरणी यांच्या नवीनतम ऑनलाईन अर्जास अनुसरण गुण देण्यात आले आहे. त्याचबरोबर पात्र प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी CSR उमेदवारांनी अनावधानाने अथवा जाणीवपूर्वक प्रशिक्षणाचा कामाचा कालावधी चुकीचा नमूद केला असल्यास अशा उमेदवाराचा विचार त्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या कामाच्या कालावधीनुसार करण्यात आला आहे. तसेच पात्र प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांचा समावेश संबंधित पात्र प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी 5 वर्षे व अधिक 1 ते 4 वर्षे पूर्ण उमेदवारांसाठी राखीव गटात करण्यात आला आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सामान्य प्रगत कुशल श्रेणीत मोडत असलेल्या ज्या उमेदवारांनी नजरचुकीने जाणीवपूर्वक पात्र प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्य स्रोत तांत्रिक उमेदवार अथवा CSR उमेदवारांच्या राखीव श्रेणीतून अर्ज सादर केला आहे अशा उमेदवारांचा विचार सामान्य श्रेणीतूनच करण्यात येत आहे असे सुद्धा सांगितले आहे. सबब ते अतिरिक्त गुणास पात्र ठरत नाही. तथापि अशा उमेदवारास अतिरिक्त गुण देण्यात आल्यास सदरील चूक दुरुस्तीचे अधिकार महानिर्मितीच्या कंपनीस असतील. जे विद्यार्थी CSR मध्ये नाही आहेत, जे विद्यार्थी प्रगत कुशल मध्ये नाहीत आणि त्यांना सुद्धा मार्क्स जर आले असतील विद्यार्थी मित्रांनो, तर हे महानिर्मिती कंपनीला एवढा अधिकार आहे ते तुमचे मार्क्स वापस घेऊ शकतात असं सुद्धा सांगितलं आहे. त्याचबरोबर तसेच जाहिरात क्रमांक ची भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल विविध रिट याचिकांच्या निकालांचा अधीन राहून राबवण्यात येत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे केस केलेली होती हायकोर्टामार्फत, त्या हायकोर्टाच्या मार्फत ही जे बाकीचे प्रोसेस आहे ते चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्या मुलांना मार्क्स देणार होते त्या मुलांना मार्क्स सुद्धा देण्यात आले आहेत. आता तुम्हाला जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ती यादी सुद्धा तुम्हाला दाखवतो, तुम्ही इथे बघून घ्या. हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, डिटेल ऑफ ॲडिशनल मार्क टू बी अवॉर्डेड. प्रगत कुशल कॅन्डिडेटला जे एक्स्ट्राचे मार्क जे दिले गेलेले आहे त्यांची ही यादी आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचं नाव बघू शकता, तुम्हाला किती गुण मिळाले हे सुद्धा बघू शकता. हे तुम्हाला बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, कोणाला 15 गुण, कोणाला 25 गुण, त्याचबरोबर कोणाला किती गुण मिळाले 15, 25 इथे दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. ही PDF कोणाला 10 गुण सुद्धा दिसत आहेत, इथे 5 सुद्धा दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमच्या नावासमोरील तुम्ही बघू शकता की तुम्हाला किती गुण मिळाले आहे. आणि ही जी PDF आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो. भरपूरशी अशी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे आता हे प्रगत कुशलची ही PDF तुम्हाला पाहायला भेटणार आली आहे. ज्यांना गुण प्राप्त झालेले आहे हे त्यांची PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रगत कुशलमध्ये जे येतात त्यांची आहे विद्यार्थी मित्रांनो ही PDF. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही इथे एवढे विद्यार्थी घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. 1706 विद्यार्थ्यांची ही लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे. त्याचबरोबर आता जे दुसरी लिस्ट आहे ते तुम्हाला मी इथे दाखवतोय. यानंतर तुम्ही बघू शकता जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जे विद्यार्थी काम करतात विद्यार्थी मित्रांनो, तिथे कोराडी पॉवर प्लांटमध्ये त्याचबरोबर खापरखेडामध्ये त्यांना सुद्धा त्यांनी जे मार्क्स दिलेले आहे त्यांची
त्यांची नावंसुद्धा इथे दिसण्यात आहेत. तुम्ही बघू शकता इथे 10 मार्क्स, 6 मार्क्स, 2 मार्क्स, कोणाला किती मार्क्स दिले आहेत त्यांच्या नावासमोरील तुम्हाला पाहायला भेटणार. 4 मार्क्स, 6, 2 असे विद्यार्थी मित्रांनो इथे मार्क्स दिलेले आहेत. तुम्ही हे PDF सुद्धा प्राप्त करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये. इथे सुद्धा किती विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत ते सुद्धा मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता की 990 कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, त्याचबरोबर कॅन्डिडेट इनकम्प्लीट डाटा वॉज रिसिव्ड फ्रॉम, म्हणजे ज्यांचा डाटा बरोबर भेटलेला नाही त्यांना सुद्धा काही मार्क्स दिलेले आहेत. प्रॉपर डाटा नाही भेटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहेत किंवा नाही. तर हे सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर तुम्हाला तिथे पहिले सांगितलं, पहिल्याच्यावर तुम्हाला 3 दिवसाच्या आत यांना सूचना करायचं आहे. तुम्हाला पत्राद्वारे त्यांना कळवायचं आहे. सूचना विद्युत केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तिथे हे तुमची तक्रार जर काही असेल ते तिथे तुम्हाला सांगायची आहे. त्याचबरोबर आता तिसरी लिस्ट जी आहे ते CSRला किती गुण मिळाले, कोणाला नावानुसार किती गुण आहेत ते सुद्धा त्याची PDF दाखवतोय विद्यार्थी. हे बघू शकता तुम्ही यामध्ये कोराडी CSR मार्क्स किती कोणाला किती भेटलाय तुम्ही इथे बघू शकता. त्यांचे नाव आणि त्यांना मार्क्स 25 गुण भेटलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा बघू शकता. काही विद्यार्थ्यांसाठी हे आनंदाची बातमी असू शकते, पण काही विद्यार्थ्यांसाठी हे दुःखीची बातमी सुद्धा असू शकते विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्ही बघू शकता की आता शासनाचे जे निर्णय आहे, हायकोर्टाचा जे निर्णय आहे ते तुमच्या समोरील पाहायला भेटून राहिलं विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघू शकता जे CSR मध्ये कॅन्डिडेट आहे कोराडी, त्यामध्ये 301 विद्यार्थ्यांनी यांना 25 गुण देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे लवकरात लवकर, कारण प्रोसेस जे आहे ते चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. कोणाला मार्क्स भेटले 25, कोणाला किती मार्क्स भेटले हे सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो. कोणासाठी मी पहिलेच सांगतो, कोणासाठी आनंदाची बातमी असू शकते, पण कोणासाठी हे दुःखद बातमी सुद्धा असू शकते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आपण त्यावर आणखी एक व्हिडिओ बनवू, त्यावर तुम्हाला सविस्तर तुमच्या जे प्रश्नाचे आहे ते उत्तर त्यामध्ये मी देणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काही तक्रार असल्यास तुम्ही सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. थँक्यू.